राहुरी तालुक्यातील संत गाडगेबाबा आश्रमशाळेच्या मातोश्री सखुबाई बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या भव्य कार्यक्रमात संघटनेची अधिकृत स्थापना जाहीर करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी भिल्ल गौंड व ठाकर समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते नामदेव बंडू पवार यांच्या कार्याची दखल घेत आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या संघटनेची स्थापना करण्यात आल्याचं उपस्थित मान्यवरांनी सांगितलं। समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच आदिवासी समाजाला संघटित करण्यासाठी नामदेव पवार यांनी केलेल्या कार्याला मिळालेला हा मोठा प्रतिसाद मानला जात आहे। संघटनेच्या स्थापनेदरम्यान विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। त्यामध्ये नामदेव बंडू पवार यांची संस्थापक अध्यक्षपदी निवड करण्यात आली। अंकुश नामदेव पवार यांचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी, गुलाबनाना मोहन बर्डे यांचे प्रमुख पदावर, नारायण माळी यांचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी, ईश्वर शेडमाके यांचे महाराष्ट्र राज्य सचिवपदी तर बाबासाहेब शिंदे यांची महाराष्ट्र राज्य सल्लागारपदी निवड करण्यात आली। यावेळी बोलताना मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी आदिवासी संघर्ष सेना महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला। संघटनेच्या माध्यमातून समाजातील युवकांना दिशा देणं, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून देणं, बेरोजगारांसाठी विविध उपक्रम राबवणं तसेच शासन स्तरावर प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करणं यावर भर दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलं। या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी आदिवासी संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अनिल जाधव, दत्ता पवार, पैलवान पप्पू बर्डे यांच्यासह भिल्ल, गौंड, ठाकर व इतर आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी नव्याने स्थापन झालेल्या संघटनेचं स्वागत करत समाजहिताच्या लढ्यात खंबीरपणे साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी ही संघटना एक प्रभावी व्यासपीठ ठरेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। मी नामदेव पवार, आदिवासी संघर्ष सेनेचा संस्थापक अध्यक्ष, तसेच आमचे बाबासाहेब शिंदे महाराष्ट्र राज्याचे सल्लागार व सगळे संघटनेचे कार्यकर्ते, तसेच अमर भाऊ पवार, ईश्वर भाऊ नागटे, सगळे आमचे टीम आहे कार्यकर्ते संघटनेचे, आदिवासी संघर्ष सेनेचे महाराष्ट्र राज्याचे। आणि आमचं संघटनेचं ध्येय धोरण आहे की आम्ही कुठल्याही पक्षाला संघटना जोडणार नाही आणि आम्ही आदिवासीचा कुठलाही प्रश्न असो त्या रात्री आमचं रक्त सांडलं तरी चालेल, आम्ही आमच्या आदिवासीसाठी संघर्ष करणार आहे आणि संघटनेचं नाव पण संघर्ष सेना आहे। म्हणून आज मी संघटना ओपनिंग केलेली आहे। यापुढे आम्ही कार्यकारिणी तयार करणार आहोत। ज्या जिल्ह्यात, ज्या तालुक्यात, ज्या खेड्यापाड्यात आम्ही संघटना राबवणार आहोत आणि आमचे सहकार्य आम्हाला आज एवढ्या संख्येने लोक ओपनिंग साठी आले, तर आज जवळजवळ हजार संख्येने लोक या संघटनेला आलेले आहेत आणि मी त्यांचे सगळ्याचे आभार मानतो। यापुढे बी असेच आम्हाला साथ द्या, आम्ही या संघटना खूप चांगल्या पद्धतीने राबवू। एखाद्यावर अन्याय झाला, आदिवासीवर अन्याय झाला तर आम्ही त्याच्यासाठी खंबीरपणे उभे आहोत। एवढं सांगून धन्यवाद।